नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी भागावर अन्याय, नर्सरी कामे स्थलांतरित करण्याचा प्रकार उघड। अक्कलकुवा तालुका येथील आदिवासी बहुल वडफळी व पिपलखुटा परिसरात शासनाने मंजूर केलेल्या नर्सरी कामांबाबत गंभीर प्रकार समोर आला आहे। जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना सन 2025-2026 अंतर्गत 122% महसुली लेखा शीर्षाखाली मेवासी वनविभाग तळोदा यांना सुमारे 1,10,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून वडफळी येथे 14 ते 17 नर्सरीची कामे प्रस्तावित आहेत। मात्र ही कामे वडफळी येथेच होणे अपेक्षित असताना काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशासकीय दबाव व वैयक्तिक स्वार्थासाठी ही कामे 30 किलोमीटर अंतरावरील मोलगी येथे स्थलांतरित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना व स्थानिक नागरिकांनी केला आहे। हा प्रकार बेकायदेशीर असून आदिवासी समाजाच्या हक्कांवर घाला असल्याचे म्हटले आहे। वडफळी परिसर हा अतिदुर्गम व 100% आदिवासी भाग असून रोजगाराच्या संधी अत्यल्प आहेत। अशा परिस्थितीत ही कामे स्थलांतरित झाल्यास स्थानिक गोरगरीब आदिवासी नागरिक रोजगारापासून वंचित राहणार असल्याची तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान ही कामे जर बेकायदेशीररित्या मोलगे येथे सुरू करण्यात आली तर शिवसेना व हजारो स्थानिक नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांची राहील असेही सांगण्यात आले। गरज पडल्यास या अन्यायाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्धार स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। इथली जी रोपवाटिका आहे ती आता मोलगीला घेऊन चालले आहे। मग आमचे हे लोक कुठे रोजगार शोधणार? आधी गुजरातमध्ये चालले गेले आहे लोक आणि आता उन्हाळा लागून गेला आहे, रोजगार आता भेटणार नाही आहे। मग आमचे लोक काय करणार? आधी तर इकडं थोडंफार रोजगार चालू होता रोपवाटिकेमध्ये, आता हे रोपवाटिका तिकडे गेली तर आमचे लोक असेच उपवासपोटी मरणार आहे। सरकारने हे थोडं लक्षात घ्यायला पाहिजे आणि जो 17 कामे आले आहे ते इथेच राबवावे ही माझी सरकारला विनंती आहे। आमचे जे नर्सरीचे रोजगार इथलं जे 2,10,00,000चं काम आहे हे जर इथल्या लोकांना जर रोजगार नाही भेटलं तर आम्ही हे 5-6 ग्रामपंचायत आहे हे सगळे लोक आम्ही कलेक्टर ऑफिसला आम्ही उपोषणा घेऊन बसू, आंदोलन करू, हे सरकारला माझी विनंती। अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी या गावामध्ये आज मी उभा आहे। या गावाकरिता, या गावामध्ये नर्सरीचे काम व्हावी याकरिता शासनाने कोट्यवधी रुपये मंजूर केलेले आहेत। पैसे देताना सरकारची अट ही आहे, सरकारचा उद्देश असा आहे त्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून सुमारे 2 कंपार्टमेंटसाठी 2,10,00,000 रुपये मंजूर केलेले आहे। मंजुरीचे स्थान पिंपळखुटा आणि वडफळी दाखवलं गेलेलं आहे, पण या मेवासी वन विभागातील काही अधिकारी संगनमताने आणि बेकायदेशीररित्या इथली जी नर्सरीची 17 कामे आहे ती मोलगीला स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहेत। ते अत्यंत चुकीचे आहे। स्थानिक लोकांना रोजगार मिळावा याकरिता शासनाने पैसा दिलेला आहे आणि जर ही मोलगीला ही कामं जर स्थलांतरित केली तर स्थानिक लोकांना रोजगार मिळणार नाहीये। हा जो पिंपळखुटा आणि वडफळी गाव आहे हे अतिदुर्गम भागातली गाव आहेत। इथे अगोदरच रोजगार नाहीये आणि रोजगार नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असतं। तर स्थलांतर झाल्यामुळे लोकांचे अनेक प्रश्न निर्माण होतात म्हणून शासनाने आदिवासी विभागाने 2,10,00,000 रुपये दिलेले आहेत, पण शासनाच्या काही अधिकाऱ्याच्या चुकीमुळे हे पैसे वाया जाण्याची शक्यता आहे। स्थानिक लोकांना रोजगार मिळणार नाही ही गंभीर बाब आहे। मी शासनाला विनंती करू शकतो, अधिकाऱ्यांना विनंती करतोय, इथे जे मंजूर झालेले काम इथेच करण्यात यावी, नर्सरीचे काम इथेच करण्यात यावी आणि स्थानिकांना रोजगार द्यावा। आता नाईलाजाने मोठं आंदोलन उभं राहावं लागेल। या कंपार्टमेंटमध्ये या नर्सरीमध्ये या आजूबाजू परिसरातील 5 ग्रामपंचायतच्या लोकांना कामं मिळणार आहे आणि जर ही स्थलांतर केली गेली तर 5 गावातील लोकांना मजुरीपासून वंचित राहावं लागणार आहे, बेरोजगार व्हावं लागणार आहे। तरी माझी विनंती आहे का जी कामं इथली मंजूर आहे इथेच करण्यात यावी, नाहीतर प्रखर आंदोलन छेडलं जाईल याची शासनाने दक्षता घ्यावी। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।